एकदा जोरदार टाळ्या स्वागत करायचं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वैशाली शिक्षण मंडळ पुणे आणि पोपटराव केशवराव थोरात महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज म्हणजे कालच आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचं उद्घाटन झालेलं आहे. सुभाष स्कूल कॉलेजचे प्राचार्य आदरणीय नंदकुमार जाधव सर यांच्या हस्ते कालच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं. पहिलं पुष्प व्याख्यानमालेमध्ये माननीय मारुती करंडे सर यांनी बोललं होतं. आज दुसरा दिवस आपल्या व्याख्यानमालेचा आहे आणि या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प ओढण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय अनिल गुंजाळ साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी संस्थेच्या वतीनं सर्व संस्थापक अध्यक्ष, आपले संस्थेचे उपाध्यक्ष, संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शिक्षक, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करूया. आलेल्या पाहुण्यांना मी प्रथमतः विनंती करतो की सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन आजच्या काळात दुसऱ्या पुष्पाच्या सुरुवात करावी आणि नंतर आपण उर्वरित कार्यक्रम सुरू करणार आहोत. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता शारदा मातेच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. त्याचबरोबर दीप प्रज्वलन या ठिकाणी होईल. आजच्या दुसऱ्या पुष्पाचं या दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या पूजनानं उद्घाटन झालं असं मी समजतो. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, व्याख्याते आदरणीय माननीय श्री अनिल गुंजाळ सर यांच्या हस्ते आणि आपल्या संस्थेचे खजिनदार आदरणीय अरुण थोरात सर, भरनाथ विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जगताप सर आणि मान्यवरांच्या हस्ते आताच उद्घाटन झालेलं आहे. आदरणीय अनिल गुंजाळ सरांचा सन्मान संस्थेच्या वतीने आदरणीय अरुण थोरात सर यांना विनंती करतो की सरांचा सन्मान सर्वांच्या वतीने आपण करावा. आदरणीय गुंजाळ सरांना विनंती करतो सर आमची छोटीशी भेट सत्काररूपी आपण स्वीकारावी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सत्काराचं स्वागत करावं. यानंतर धन्यवाद. यानंतर सरांचा परिचय देण्यासाठी मी प्राध्यापक अमोल चौराबे सर यांना विनंती करतो की सरांचा परिचय आपण द्यावा. धन्यवाद सर. खरं तर पोपटराव केशवराव महाविद्यालय कृपा यांच्या संयुक्त विद्यमानात डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला खरं तर गेली 2 दिवसापासून अत्यंत मंत्रमुग्ध वातावरणामध्ये हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. आज दुसरं पुष्प गुंफत असताना फार मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलेलं आहे. खरं तर ज्या व्यक्तीला आपण आज बोलवलंय त्यांचा आणि आपला संबंध फार जवळीकचा आहे. माननीय श्री अनिल गुंजाळ सरांनी फार मोठ्या पदांवरती काम करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक बदल घडून आलेले आहेत. सरांचा जर परिचय द्यायचा झाला तर सरांचं नाव अनिल गुंजाळ आणि सरांनी समुपदेशक म्हणून काम केलं. व्याख्याता, शिक्षण तज्ञ अशा पदांवरती काम सरांनी केलं. माजी सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद पुणे सहाय्यक सचिव, SSC बोर्ड पुणे येथेही सरांनी काम केलं.
त्यानंतर सरांची जर आवड पाहिजे झालं तर सर लेखक सुद्धा, कवी, निवेदक, समुपदेशक, एक पात्री कलाकार, कथा कथनकार, संहिता लेखक आणि अभिनय अशा क्षेत्रामध्ये सर फार प्रचंड प्रमाणात काम करत असतात. आणि त्यानंतर सरांना खरं तर या समाजसेवेमध्ये फार प्रचंड प्रमाणात आवड होती. त्यांनी 1987 पासून शिक्षण सेवेत कार्यरत शिक्षक म्हणून सुरुवात केली 1987 साली. सहशिक्षक श्री वीर बाजी पासलकर हायस्कूल पानशेत, तालुका वेल्हा, जिल्हा पुणे इथं सरांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर सर एवढ्यावर थांबले नाही. फार मोलाची गोष्ट आहे मित्रांनो, 1993 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपशिक्षण अधिकारी पदावरती सरांची निवड झाली. आणि त्यानंतर शिक्षक, मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक, मूल्यमापन अधिकारी, सहाय्यक सचिव शिक्षण, उपनिरीक्षक, सहाय्यक आयुक्त, शिक्षण अधिकारी या विविध पदांवरती सरांनी काम केलेलं आहे. सरांनी महाराष्ट्रात जर पाहायचं म्हटलं तर पुणे, अहमदनगर, बीड, मुंबई या शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये सेवा करण्याचं काम सरांनी केलंय. अतिशय सुंदर विचारांचं आणि परिपूर्ण विचारांचं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलेलं आहे. सरांना ऐकण्यासाठी आम्ही फार आतुरतेने सर 2 दिवस वाट पाहत होतो आणि आज खरं तुमचा आम्हाला वेळ मिळाला आहे. असाच वेळ भविष्यातही मिळेल. सरांना मी विनंती करतो की पुढील कार्यक्रमाची रूपरेषा हातात घ्यावी. धन्यवाद सर. मी जास्त आपला वेळ न घेता सरांच्या चारोळ्यमय, काव्यमय आणि संस्कारमय व्याख्यानाचं आम्ही वाट पाहतोय. कारण माझी भेट मुक्ती मिशन, रवा मुक्ती मिशन या ठिकाणी झाली होती आणि माझ्या मुलाचा कार्यक्रम होता. तिथून सर प्रमुख अतिथी होती. सरांचं फक्त मला 10 मिनिटं ऐकायला मिळालं की तिथेच बाहेर जाऊन सरांचं वेळ सर म्हणलं माझ्या कॉलेजला, हायस्कूल कॉलेज तुम्हाला यायचं आहे. ते म्हणजे मी आधी गेलो नाही पण मला पण यायची इच्छा आहे. आणि नंतर पण पैसे मंडळाच्या मीटिंग सुद्धा सरांची भेट झाली आणि सरांनी वेळ फक्त मला तारीख सांगा, मी नक्की. सर खूप खूप धन्यवाद आमच्या या तुम्ही विनंतीला मान दिला आणि तुमचा जास्त वेळ न घेता सर आपलं हे व्याख्यान आणि हे विचार ऐकायला आम्ही आतुर आहोत आणि तुमच्या विचारांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हाला मंत्रमुग्ध करावं. धन्यवाद सर. विद्यालय या ठिकाणची संस्था, या संस्थेची स्थापना माझे आमदार थोरात सर, रमेश अप्पा थोरात यांनी केलेली आहे. खरं तर हा परिसर काही मला फार जुना नाही, नवा नाही, जुना आहे. कारण मी गेल्या अनेक वर्षापासून जे सर प्राचार्य होते तेव्हापासून या शाळेत येतोय 10वी-12वीच्या मुलांसाठी गायडन्स करायला. त्यामुळे परिसर माहीत होता आणि वैशालच्या निमित्ताने कॉलेजमध्ये येत आले. मी वैशालचं जवळजवळ 15 वर्ष होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेजला त्या निमित्ताने जाणं होतं. आज या ठिकाणी थोरात सर उपस्थित आहेत. संस्थेच्या या कॉलेजच्या सन्माननीय प्राचार्या, आमचे मित्र जगताप सर, निंगले सर आणि त्यांचा सर्व स्टाफ, माझ्या समोर उपस्थित असलेले प्राध्यापक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी. आता खरं तर हे मिक्स ग्रुप झाला आहे, 10वी आणि डायरेक्ट डिग्री, बरोबर ना? म्हणजे 2 टप्पे गायब आहेत, 11वी-12वी. 10वीची किती तर हातवर करा. 10वी सगळे 10वी आहे. खाली बसलेले 10वी. तुम्हाला खाली बसवले काय? हे मोठे भाऊ आहेत तुमचे. आणि सिनियर कॉलेजचं सायन्सचे किती आहेत हातवर करा? सायन्स, ओके. आर्ट्स आर्ट्सच्या आहे सगळे कलाकार गायब झाले. आणि किती आहेत? 800 किती आहेत? ते सगळ्यात हुशार माणसं असतात, त्याच्यामुळे ते आलेच नाही. आज खिडकी लावता आली तर बघा आवाज करतो बाहेरची. कॉमर्सची किती आहेत? कॉमर्स, ओके ठीक आहे, हरकत नाही. कॉमर्सचे बऱ्यापैकी आहेत. त्यांना खरा हिशोब मांडायचा आहे. त्यांना सध्या जीएसटी आणि टीएसटी किंवा टॅन पॅन याच्यावर सगळे व्यवहार चालू आहेत. आजच बजेट जाहीर होणार आहे.
देशाचं बजेट जाहीर होणार आहे आज, त्यामुळे बीकॉम वाल्यांची फार गरज आहे. सगळ्या बीकॉम वाले सगळ्यांना लागतात कर कसा चुकवायचा यासाठी. त्यामुळे 10वी ते डिग्री यामध्ये उपस्थित असलेले माझे सर्व मित्र, माझा आजचा विषय जो आहे तो सरांनी तुम्हाला सांगितला असेल. काय विषय सांगितलाय माहितच नाही. बरं, काय विषय सांगितलं तर त्यांना विषयच नाही सांगितलं. बरं, विषय आहे वैयक्तिक गुणवत्ता आणि करिअर. आता बघा, आपण इथे उपस्थित असलेले 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. 10वी, 11वी, 12वी झालेले तुम्ही सगळे डिग्रीचे विद्यार्थी आहात. जे काही शिक्षण होतं ना सगळं, म्हणजे बार पहिली पासून ते डिग्री पर्यंत. आता जर मला कोणी विचारलं तुम्ही काय शिकला, तर मी सांगतो मी काय शिकलो मला माहित नाही, पण मी जगायचं कसं दिसलं नक्की शिकलो. किंवा तुम्ही काय म्हणून रिटायर झाला असं जर कोणी विचारलं तर मी सांगतो मी रिटायर झालो नाही माहित नाही, पण मी सध्या स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे. मला घरचा एक साहेब सोडला तर सध्या मला कोणच साहेब नाही. तर तेच मला विचारलं आता कुठं. एक तर मी असा फिरणारा माणूस आहे. पूर्वी सांगता यायचं कलेक्टरची मिटिंग आहे, सीओची मिटिंग आहे, आमदारांनी बोलवलंय. आता घरच्या मध्ये आता कुठं झालाय. मग मी आता सांगतो बाबा मी काय देवळात जात नाही, मी काय पूजा करत नाही, पण मी माझ्या दररोज किमान एकदा तरी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये आजपासून मी फार मंदिरात जात नाही. खरं तर मी देवीचा पुजारी आहे. कुरकुमच्या देवीचं स्थान आहे आमच्या गावी, पण मी देवीची पूजा कधी करत नाही घरच्या सोडून. पण कारण चांगलाच होता. पूजा कधी करत नाही, आरत्या कधी म्हणत नाही, देवळात फारसा जात नाही, पण मी आवडीने शाळा कॉलेजमध्ये मात्र नक्की जातो. कारण मला माहित आहे की देवळातला देव हा कोरोनातही बोलला नाही आणि आताही बोलेल याची गॅरंटी नाही, पण शाळेत आणि कॉलेज गेल्यानंतर एवढे सगळे देव माझ्याशी बोलतात याच्यासारखं दुसरं भाग्य. आयुष्यात हे लक्षात ठेवा, जगायचं कशासाठी, आम्हाला शिकायचंय कशासाठी, आणि आपलं हे मिळालेलं आयुष्य आनंदाने कसं जगायचं. आमची कविता आता आलोचकीकर असं म्हणतात की काय लागतं जगायला, काय लागतं जगायला, मी कोणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला. काय लागतं जगायला, मी कोणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला, आणि माझी कोणीतरी वाट पाहत आहे एवढं फार असतं चालायला. काय लागतं जगायला, जगायला फार काही आलं नाही. मग हे जगणं आनंदी होण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तुला फार फिरवावं लागेल बाळा, मी फार फिरणार माणूस. मला डॉक्टरने सांगितलं एका ठिकाणी उभं राहिलं तर 1 महिना झाला माझ्या डोक्याला जरा फ्रॅक्चर झाले. कशाने झालं माहिती, तेवढे आपोआप होते. म्हटलं आपोआप बरं करणार आहे मी. कारण मी जर घरी जर सांगितलं फार दुखते तर घरचे घरात बाहेर निघू द्या, त्यामुळे मी दुखतच नाही म्हणून सांगतो. आणि खाली फिरतायत म्हणजे दुसरे भाषण ऐकले मी काय ऐकायला येणार नाही, म्हणलं तो आपला परिसर बघून घे. तर सांगायचं तात्पर्य असं की जगणं जे नाही आपल्या आनंदासाठी. मी नेहमी सांगतो जगायचं कशासाठी, आपल्याला प्रत्येक क्षण आनंदाने जगता आला पाहिजे. यासाठी आपली वैयक्तिक गुणवत्ता काय ती तपासता आली पाहिजे आणि त्याच्यावर आनंदाचं करिअर करता आलं पाहिजे. मी शिक्षण अधिकारी म्हणून 35 वर्ष काम केलं. सरांनी आता सांगितले आम्ही अनेक शाळांच्या तपासणी केल्या, पण सर मी जेव्हा जेव्हा शाळेत जायचो ना मी कधीच कार्यालय तपासले नाही, कारण मला त्या कागदात अजिबात इंटरेस्ट नाही. मी आपलं सरळ कुठल्या तरी वर्गात जायचो, तासभर पोरांची गप्पा मारायचो. तर एवढी सगळी मुलं भेटतात, प्रत्येकाचा चेहरा वेगळा, प्रत्येकाचं मन वेगळं, प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असते, आणि यामधून मिळालेले अनुभव हे फार आयुष्याला होतात. म्हणून आयुष्य जगण्यासाठी आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे, आणि हे ओळखून जगणं याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही. पैसे फार लागत नाही. कोरोनामध्ये जर तुम्ही बघितलं तर नवा कपडा लागला नाही, नवा बूट लागला नाही, नवी साडी लागली नाही, नवी गाडी लागली नाही, नवी माडी लागली नाही. फक्त संध्याकाळी झोपताना माणूस माझा आजचा दिवस मस्त गेला, अजून कोरोना झाला नाही. संध्याकाळी झोपला ना की रात्री जर ताप नाही आला तर सकाळी म्हणायचं अरे बरं झालं अजून कोरोना झाला नाही. आणि सकाळी उठल्यावर तुम्ही तर बरं होतं घरात होता, मोदी साहेबांनी सांगितलं ताळ्या वाजवल्या, दिवे लावले, सगळं काय काय केलं तुम्ही. पण आम्ही एक 4-5 दिवस घरात निवांत होतो, आणि 6व्या दिवशी ऑर्डर आली 8 तारखेची की उद्यापासून कोरोनाची ड्युटी.
अहो जेव्हा ऑर्डरच्या हातात पडली ऑर्डर आणि तेव्हाच थंडी वाजायला सुरुवात झाली, बहुतेक आता कोरोना होणार. आणि ड्युटी अशी लागली, मला मुळशी तालुक्यातली ड्युटी लागली. माझं नशीब असे की तिला कोरोना सेंटरला ड्युटी लागली नाही, मुळशी तालुक्यातली ड्युटी यासाठी लागली, जर पेशंट वाढलेच तर सर्वे करायचं. तेव्हा मी शोध लावला, त्या मुळशी एकट्या मुळशी तालुक्यात 15 युनिव्हर्सिटी आहेत सर, आणि सध्या पुणे जिल्ह्यामध्ये 39 युनिव्हर्सिटीज आहेत. त्या सगळ्या युनिव्हर्सिटी शाळा तपासल्याने रेकॉर्ड तपासले, पण काय सांगायचं त्या काळात कोणी सांगितलं होतं माहित नाही. गाडीत बसलं आणि गाडीत सोबत माणूस घेतलं तरी कोरोना होतं, त्यामुळे सोबत घेता येत नव्हतं. काच खाली गेली तरी कोरोना आत येतो म्हणून काच खाली घेता येत नव्हती. एसी लावला तरी कोरोना येतो म्हणून सांगितलं होतं, एसी लावता येत नव्हता. अख्ख्या उन्हाळ्यामध्ये एकटा गाडी घेऊन मुळशीला जायचं, परत माघारी यायचं. संध्याकाळी 5 वाजता पुणे शहर मी निरव शांत झालेलं पाहिजे. फक्त गाडीला महाराष्ट्र शासन लावलं, त्यामुळे पोलीस घरापर्यंत पोहोचू द्यायचे, आणि घरी पोहोचलं की घरच्या नाही म्हणायचं चला बाजूला सांगा, जसं का आता हा युद्धावर आलाय. आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये गेलं ना, आंघोळ केली का वाटायचं आता बहुतेक झाला असेल आज दिवसभर, असं टेन्शन यायचं. आणि थंडी वाजायला लागलं तर नक्की व्हायचा, म्हणजे झालंय असं वाटायचं. एकदा तर कंटाळून शेवटी एका ठिकाणी एक दुसरं म्हणजे चहा तरी घ्यावं, त्याने बळच पॅटीस खायला घातला, चहा पिला, तसं चहाने गरम व्हायच्या ऐवजी थंडी वाजायला लागली, बहुतेक यातनं आला असेल. भीती किती असते बघा. आणि मग घरी आल्यावर आणखी ताप वाढला, एका डॉक्टरला फोन केला. त्या काळात ज्याच्या जवळ डॉक्टर होतं ना ती माणसं जगली, आणि त्याहीपेक्षा ज्याचं मन स्थिर होतं, ज्याचं वाचन चांगलं होतं, ज्याच्या मनाचा कंट्रोल होता, ती माणसं वाचली, घाबरली ती गेली. म्हणून त्या डॉक्टरने सांगितलं काळजी करू नका, जर काही झालं तर किमान 2-4 सिलेंडर घरी आणून टाकतो, पण एकच करा, टेस्ट करू नका. आणि खरंच सांगतो किमान 2-3 वेळा होऊन गेला असेल, टेस्ट केली नाही म्हणून आज तुमच्या समोर आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य असं की आपण एवढी भाग्यवान आहोत, लक्षात ठेवा की आज एकमेकाच्या समोर आहोत. मग हा आयुष्यातला प्रत्यक्ष जगायला पाहिजे ना. म्हणून आपल्या स्वतःची गुणवत्ता आपण शोधायची आहे. 10वी आहे, 12वी आहे, डिग्री आहे, शिक्षण आहे, आणि याच गुणवत्ता तपासत असताना सकारात्मक आणि निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी आपल्याला तपासता आल्या पाहिजेत. त्यातली त्यात आपला दृष्टिकोन हा कायम पॉझिटिव्ह असला पाहिजे. हा जर दृष्टिकोन पॉझिटिव्ह असेल ना तर आपल्याला आनंदाने यश मिळवता येतं, मग कुठल्याही क्षेत्रात असू. आता ही माझी 10वीची पोरं आहे, बरोबर. किती दिवस शिल्लक राहिले हे म्हणत असेल, हे काय वाचन लावले आम्हाला, आमच्या डोक्यात एक तर ताप झाला, आता 20 दिवस परीक्षा राहिली. अजून सुद्धा तुम्हाला वाटतं 10वीची परीक्षा झाली की नाही. अहो मी परवा झोपेन रात्री अचानक उठलो आणि मला रात्री स्वप्न पडलं, सला अजून 10वीचे एक पेपर राहिलाय. असं होतं की नाही. अहो खरंच होतं. आणि जाग झालं म्हणणारे 10वी झाली, 12वी झाली, डिग्री झाली, नोकरी झाली, रिटायर झालोय, तरी अजून तो 10वीचा पेपर डोक्यात आहे. कारण काय काय पेपर 10वीचे एवढे बेकार आहेत ना, गेल्या वर्षी तरी आता फार बरं आहे. पूर्वी 100 मार्काचा पेपर होता आणि 35 नापास, अख्खा वर्ग नापास व्हायचा. आता नापासच होत नाही वर्ग. म्हणून वर्ग नापास होऊ नये आणि ते आयुष्यभर आनंदाने राहावं म्हणून गेली मी महाराष्ट्रभर गेली 15 वर्ष फिरतोय. एकाही पोरांना आत्महत्या करू नये. आणि मला दरवर्षी जून मध्ये स्वप्न पडतं की या वर्षी जून मध्ये निकाल लागावा बोर्डाचा आणि पेपरला मोठी बातमी यावी की या वर्षी जुलैची परीक्षा रद्द झाली, महाराष्ट्रात एक वर्ग नापास झाला. हा आनंदाचा दिवस बघायचा म्हणून मी अनेक वर्ष प्रयत्न करतोय. आणि माझ्या जगताप साहेबांच्या हेडमास्टरनी एका शिक्षकाने मला फोन केला कोरोनाच्या काळात, सर तुमचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणला कोरोना आला आणि निकाल 100% लागला. आता खरंच झालं ना कोरोनाच्या काळात तसं. आणि म्हणून ते मला परवा ते गणित आठवलं. गेल्या वर्षी मी 10वीच्या परीक्षेची परीक्षा झाली, तुम्हाला पण नंबर देणार नाही. मी महाराष्ट्रातल्या जेवढी मुलं मला भेटली, जो मला नवीन भेटतो त्याला मी नंबर देतो आणि जो नवीन भेटतो त्याचा नंबर घेतो. भारी याला शिवाल्या बाईचा फोन घेत नाही. एक टाइमपास एक भारी असते. जर कोणी भेटली ना एकदा मला विचारते तर विमा काढायचा, म्हणजे विमा कशाला पाहिजे, काय म्हणते ते तुम्ही गेल्यावर पुढच्या म्हणजे माझाच भरोसा पुढच्याच राहायला विचार करते. मग नंतर मी हळूच सांगतो की रिटायर झालो, मला आता कोणीच विमा देत नाही, त्यामुळे मला परत फोन करू नको. सांगायचं तात्पर्य असो की तो जो डेंजर पेपर होता
तसं गेल्या वर्षी एका मुलाला फोन केला, व्याख्यान झालं होतं, नंबर दिला, त्यांनी रात्री फोन केला, सर मला लई टेन्शन आलंय. म्हणलं कशाचं? म्हणलं सर उद्याचा पेपर एवढा डेंजर आहे, मला पण येत नाही, माझ्या बापाला पण येत नाही. मी म्हणलं कुठला? तर म्हणलं अहो ती भूमिती एवढी बेकार आहे, हे सिद्ध करा, ते सिद्ध करा, ते सिद्ध करा. त्याला काय सिद्ध करायचं अजून कळायचं. आणि उद्या पेपर आहे, मला उद्या पेपर द्यायचा ना. म्हणलं मला टेन्शन आलं, मी नापास होईल. अरे म्हणलं असं काय करू नकोस, आजचा बिचारी कसा गेला? म्हणलं लय सोपा. म्हणलं किती मार्क पडतील? म्हणलं 20-25 पडतील. म्हणलं 20-25 नको, 20 पडले तरी लिहिलं. उद्या फक्त जाऊन बस, मागं पुढं बघितलं तरी 5 पडतील. आणि काय नाही झालं तर ठोकून ते 4-5 वड्या भागात 2-3 नक्की लागतील. आणि 3-3.5 झाले की त्याचे 5 होतात, आपोआप अर्ध्याचे 1 होतो. तो म्हणला नक्की होईल. म्हणलं नक्की होईल. 30-25 झाले. म्हणलं 25 झाले का बोर्डाचा कॉम्प्युटर, जेव्हा बोर्ड चालू झाले तेव्हा त्या कॉम्प्युटरला आम्ही सूचना देऊन ठेवली आहे, 25 दिसले की 10 टाकायचे. अहो काय सांगायचं, 10 टाकले. त्या नुसत्या गणितात 35 नाही. मला फोन आला, सर 46% पास झालो, उरले ते 4 मध्ये पण 35 पडले. म्हणजे फार नशीबवान आहेस. कशाला टेन्शन घ्यायचंय? टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. म्हणून मला सगळ्यात जास्त टेन्शन 35 वाल्याची येत नाही, 40 वाल्याची येत नाही. ते पास झाल्याचा आनंद होतो. टेन्शन येतं 90च्या पुढच्याच. लय डेंजर आहे. यांच्या घरात किमान तासभर पेढे आणायला जात नाही. 93 का पडले, 93 का पडले, एवढी चर्चा. आणि सगळं घर शांत झालेलं. 90 पडले तरी सुद्धा एखादी आई सुद्धा फोन करते, सर मला लाज वाटते. म्हणलं कशाची? अहो म्हणलं माझ्या पोरला फक्त 89 पडले. मी म्हणलं अहो लाज वाटण्यासारखं काय, जरा घरी जा, दोघांना औरंगाबादच्या मार्कशीट काढा. त्यांची सुद्धा तेवढी होत नाही. आणि हे टेन्शन त्या पोरांना. माझी पोरगी एवढी झाली, माझी पोरगी तिने कधी अभ्यास केला नाही तेव्हा एवढा पोरीला ताप दिली. असले आईबाप नाही डेंजर. आमचे आईबाप फार चांगले होते. आमच्या आईने कधी विचार नाही बाबा तू कशाचा साहेब झाला, फक्त काय म्हणायचे बाबा खुशाल आहे तेवढं कळत. म्हणून मला ते 90 पेक्षा 40 वाला बरा वाटतो. हे 90 वाला तासभर घरात चर्चा चालू असते, 40 वाला तोपर्यंत अख्ख्या गावाला किमान 4 वेळा पेढे वाटते. आणि आज 40 वाल्यालाच कसं जगायचं ते कळतं, 90 वाल्याचं काय खरं नाही. नाहीतर ते 90चं, त्याची बायको 90ची, दोघं IT इंजिनियर, दोघांचं मिळून पगार 60 लाख, त्यांना तिसरं पिल्लू होतं. आणि तिघांचं मिळून वजन 50 किलो भरत गेलं. घरात खातच नाही. काय ते जगल्याला ते मला सांग. पण जगणं कसं पाहिजे? टेन्शन फ्री. त्यामुळे 10वीच्या मुलांना आता टेन्शन घ्यायचं नाही. किती दिवस राहिले? 20 राहू द्या, 10 राहू द्या, अजूनही पास होऊ शकतो. अजूनही आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. त्यामुळे टेन्शन सगळ्यांनी लक्ष द्या. आयुष्यात टेन्शन नाही घेतो. टेन्शन असलं पाहिजे, पण ते पॉझिटिव्ह. जो कोणी घड्याळ न लावता उठतो ना, तो खरा पॉझिटिव्ह टेन्शन. नाही ते काही लोक घड्याळ लावतात, गजर 4चा वाजला की बंद, परत 5चा वाजला की बंद, 6चा बंद, 6ला एकदा झोपला की डायरेक्ट 8ला. अरे गजर लावला होता, अरे सूर्यवंशी सगळे. याला जगण्याला काय अर्थ नाही. नियोजन असलं पाहिजे, प्लॅनिंग असलं पाहिजे, जमून असलं पाहिजे. आणि या जगण्याला सुद्धा दुसऱ्याची जोड नाही लावायची. बघा मी वैयक्तिक गुणवत्ता शब्द वापरलाय. वैयक्तिक मला काय येतो हे फार महत्वाचं. त्याला जरी चांगलं येतं म्हणून आपल्याकडे फार सुंदर मणी ग्रामीण भागात दुसऱ्याने सरी वागली म्हणून दोरी घेऊन फाशी घ्यायची नाही. आमची आजी म्हणायची त्याच्याकडे बघू नकोस, तुझं काय ते बघ. त्याच्या गळ्यात सरी आहे. सरी माहिती ना? सरी आता का वाटवायचं. पूर्वी सरी म्हणजे चांदीचे एक असे पट्टी असायची, बरोबर ना? पट्टी असायची अशी बारीक, आणि तिला सरी म्हणायची. सरी ती सरी बांधली म्हणून गळ्याला दोरी बांधून फाशी नाही घ्यायची. तुझं जसं ना तसं चाललं पाहिजे. अरे तुम्ही फार नशीबवान कोणांनो. मी तर नेहमी सांगतो अरे भाग्यवान. मला एक पोरांनी फोराला बोर्डात असताना की सर तुमच्या 10वीच्या मुलांसाठी लागतं, 10वी आणि 12वी सगळ्यांसाठी आयुष्यात काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे 10वीचं हॉल तिकीट मिळालं की त्याचं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख सगळं बरोबर असलं पाहिजे. ते तपासून बघा. नाहीतर ते जर चुकलं ना, तर डिग्री झाली एक पोरग मध्ये आलं माझ्याकडं, पासपोर्ट वाल्याकडे जाऊ त्यांनी माघारी पाठवलं. माझ्याकडे आला, मला म्हणलं सर अहो बघा ना, रडायला लागलं. म्हणलं काय झालं? अहो म्हणलं बघा ना. म्हणलं अरे काय झालं ते सांग. अहो माझी जन्मतारीख अशी लागली ती कॅलेंडर मध्येच नाही.
मी त्याला म्हणलं बाबा तुझी कॅलेंडर मध्येच नाही आणि आम्ही भाग्यवान आहेत, आमच्या काळात पोरं फक्त 1 जूनला जन्माला यायची, आम्हाला आमची जन्मतारीखच माहिती नाही. कशाला टेन्शन घेतील का? मध्ये ते एखादा फोन केला मला त्या चरंगे पाटलाच्या गावावरनं, आंतरगावची सराटीवरनं. मी मध्ये जेव्हा पाऊस खूप पडला ना तेव्हा एक पोस्ट टाकली होती, महाराष्ट्रभर फिरली ती. महाराष्ट्र पूर्ण राज्यात इतर राज्यात गेली की जर काही दुरुस्त्या करायच्या असतील तर मला कळवा, मी करून देतो म्हणून. तर तिकडं फोन आला, असो राव नोकरी लागली आणि नोकरी लागून आता बरेच वर्ष झाली, रिटायरला आलोय, पण माझ्या 15 दिवसाचा घोड आहे हो. म्हटलं तर कशाला शोधत बसला, देवाने आणलाय ना पृथ्वी तलावर, एवढं बंद झालं ना. 15 दिवसाचं घोड आहे म्हटलं आमची माहितच नाही. म्हणून मी नेहमी सांगतो आम्ही भाग्यवान आहे, आमच्या काळात पोरं फक्त 1 जूनला जन्माला यायची, सगळी 1 जून. बघा इथं बसलेली किती आहे, तुमची किती आहे? तुम्ही अलीकडे आला ना, 1 2 3 आणि मी किती बाबा गुरुजींना दिसायचीच नाही दुसरी तारीख. जन्माला आलं पूर्ण काय आणि लय गुरुजीला कंटाळा आला की दुसऱ्या दिवशी शाळेत आला की तो 2 जूनचा. आणि त्याचं साल आहे ना ते पोरग कसं दिसतं त्याच्यावर टाकायचं. बारीक दिसलं तर 4 वर्ष मागचं, 4 वर्ष मागचं. जरा बरं दिसलं की 1 वर्ष अलीकडचं. एकाच वर्गात एकाची 61, एकाची 65, एकाची 64, एकाची 63. आल्याच वर्गात 1 जूनचा, दुसरा 2 जूनचा, तिसरा 3 जूनचा. म्हणून मला सांगा तुम्ही भाग्यवान आहेत की नाही? म्हणून लक्षात ठेवा, स्वतःला ओळखायला शिका आणि नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी की मी कसा आहे. मी नेहमी सांगतो सकाळी उठलात ना की आरशासमोर उभे राहा आणि एकदा आरशात स्वतःला बघा. सगळे बघतात की नाही? मी पण खाली उतरलो, गाडीच्या काचेत बघितलं, जे काय आहे त्याच्यावर प्रेम आहे ना, शेवट बाल बाल जब तक राहील तोपर्यंत प्रेम करायचं त्याच्यावर. याच्याकडे बघितलं की मला माझी हिप्पी आठवते. हिप्पी प्रकार होता आमच्या 82-83ला. एकदम बेल बॉटम असायच्या अशा, एवढा असा हे खाली असायचा बॉटम. बाजू लागले हो, लक्षात ठेवा. आठवण म्हणून सांगतो तो जो प्लाझो आहे ना, म्हणजे आमचा तो बेल बॉटम आहे ना, सकारात्मक जरी ठरवलं तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण सांगतो. मग माझ्या आयुष्यात इतके किस्से आहेत ना की त्या काळात कदाचित रडलो असेल पण मला आज हसायला येतं सर. म्हणजे माझ्या आयुष्याची त्या बेल बॉटमचा फायदा असा झाला की बेकारीत लग्न झालं म्हणजे काहीच नसतं. ते दिलं कसं ते नसेल त्या बाबाने. डिग्री नाही, डिग्री नाही, नोकरी नाही, राहायला घर नाही, चप्पल होतं. दात घासायचं बायकोनी शिकवली, घरा कोलगेट आणि ब्रश लागतो. बाबाला माहिती चालतं राग घ्यायची आपली चुलीतली ती सुरू करायचं किंवा मळ्यात गेले लिंबाची गाडी मोडायची काय लागते. अशा परिस्थितीमध्ये लग्न झालं पहिल्यांदा बूट मिळाला, तो लाल कलरचा. तो नोकरी लागेपर्यंत होता. दुसरा बूट परत घ्यायची ताकद. तो बूट ज्या काळात शिवलेले ज्या पॅन्टी होत्या ना, त्याला 2च शिवायचे. सासरे पण लई कंजूस असायचे. साखरपुडा वेगळपुडा नाही, एक त्या नाही 16 नंतर ते फक्त 20 द्यायचे. तिळा लग्नाची एक आणि पूजेची म्हणजे त्या साड्या म्हणतात ना, साड्याची एक साड्या म्हणतात. अशा 2च पॅन्टी शिवलेल्या आणि त्या अशा लांब. त्या पॅन्टीचा फायदा असा झाला BSc पूर्ण झाली, तर शेवटच्या वर्षी झालं, B.Ed पूर्ण झालं. ते झाल्यानंतर मग ते आमच्या गावात एक टेलर असा भारी आला होता, तो म्हणला या पॅन्टीच्या परत पॅन्टी शिवून देतो म्हणला. कारण झालं का ही एवढी व्याल बॅटम होती ना ती कमरेपेक्षा दुप्पट, त्यामुळे वर इकडं फाटली. तो म्हणला आता खाली करून देतो. वरनं खाली गेली, त्या दोन्हीचा पॅच आला ह्या बाजूला आणि ह्याच्यात कंबर बसली वर. परत एकदा पॅन्ट वापरली, वर्ष 2 वर्ष परत पॅच ही परत. जेव्हा पॅच आले तो म्हणला आता माझा भाग शिल्लक आहे. खाल्लं कापली, बंद कापली, मध्ये परत म्हणला त्याच्या 2 अंडरपॅन्ट तयार झाल्या. बघा बघा, तुमच्या तर आमच्या तुम्ही बरं घ्या. आणि त्याच्यानंतर परत ती फाटल्यावर आई म्हणली अरे याची पिशवी चांगली होईल. काय मल्टी
अशा पेटी होत्या तुमच्या आता प्लाझो सुद्धा एवढा उपयोगाचा नाही. हे कशाला तुमच्या माहितीसाठी सांगतो. पूर्वीच्या काळी मला पोती तुम्ही अलीकडे बघितली, पूर्वी पोती नसायची. हो सर, राशीला पोती नसायची. चादरीचं पोतं तयार करायचं, तुम्ही पण बघितलं असतं. चादरीने चादरला अशी करायचे गोल, त्याची मधली घडी अशी ऍडजस्ट करायचे, खाली बांधायचे आणि त्याच्यात गहू घालून परत वर बांधायचे. अरे पोतं काय करतात ते अजिबात बाहेर येत नव्हतं. तर सांगायचं तात्पर्य असं, काय सांगत होतो तुम्ही घरून निघाल्यावर काय करायचं, लक्ष आहे का? आरशात बघायचं. त्या बात आरशात बघायचं आणि स्वतःला ओळखायचं की मला शिकायचे कशासाठी. बघा परत एकदा म्हणतो, स्वतः वैयक्तिक मला शिकायचे कशासाठी, माझा अभ्यास किती झालाय, कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा राहिलाय, मला परीक्षा द्यायची आहे, मला पॉझिटिव्ह टेन्शन असलं पाहिजे, मला माझ्या आई वडिलांसाठी जगायचंय, मला माझ्या देशासाठी जगायचंय, मला माझ्या समाजाची सेवा करायची आहे, आणि सगळ्यात महत्वाचं मला आनंदाने राहायचंय. हे आरशात बघून दररोज ठरवतात. म्हणून आरशात बघून अनेक प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न असा की मी भाग्यवान आहे की मला आई वडील आहेत, मी भाग्यवान आहे की खुरपाव सारख्या छान कॉलेजमध्ये शिकतोय, मी भाग्यवान आहे की एवढे सगळे संस्था आणि गुरुवरे माझ्यासाठी काम करतात, आणि त्याही पेक्षा भाग्यवान असं आहे की मला माझं स्वतःचं करिअर निवडता आलं पाहिजे, माझी स्वतःची क्षमता मला माहित असली पाहिजे, हे सगळं बघता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून मग मी सांगितलं त्या पोरीला की बाळा फुलं टाकू नकोस, कारण ते सगळी वर शिल्लक राहतील, कुठेतरी अडकून बसतील वरच्या, खाली पडायचीच नाही ती. कारण हे जे शिल्लक आहे, हे शिल्लक वरनं सुद्धा आठवतं. सांगतो तुम्हाला की माणसं कशी पॉझिटिव्ह असतात. मी एमएड कॉलेजला होतो पुण्यामध्ये, आमचे एक प्राध्यापक होते सर. ते प्राध्यापक असे तोडतोडे उंचल, त्यांच्या डोक्यावर असे 2-4 केस शिल्लक होते. आम्ही तुमच्या जागी समोर बसलेली, आम्ही आल्यामुळे त्याच्याकडे बघत राहिले. त्याच्या लक्षात आलं ही पोरं नक्की माझ्या डोक्याकडे वागतात. ते आपले बघितलं 10 मिनिटं म्हणजे काय बघताय तुम्ही, मला चांगलं माहिती आहे. एकाकडे बघितल्यावर आता आम्ही त्यावेळी खेडेगावातून पहिल्यांदा पुण्यात आलेले, त्यामुळे आम्ही आपलं खाली बघितलं नाही, मला माहिती आहे तुम्ही काय बघताय ते. त्याच्या पुढचं त्यांनी प्रश्न विचारला. मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या माणसाच्या डोक्यावर जर केस कमी आहेत तर याला केस करायला किमान 5 मिनिटं लागत असतील, एवढं शिल्लक राहिले. ते म्हणजे तुमचा गैरसमज आहे, मला अर्धा तास लागतो. आम्ही परत शिवगिरी मध्ये राहिले, अर्धा तास कसं काय लागतो. आणि त्यांचा विषय काय होता बघा, प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. विषयाचं नाव लक्षात घ्या. त्यांनी ते त्याच्यात समजून सांगितलं. ते म्हणजे प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, माझ्या डोक्यावर सध्या जे 4-5 केस शिल्लक आहेत ते केस करायला मला किमान अर्धा तास लागतो. कारण जे काही शिल्लक येते त्या ठिकाणी पडलं तरच बरं दिसतं. यालाच प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन असते. म्हणून लक्षात ठेवा, सकारात्मक राहा. टेन्शन घ्यायचे काही कारण नाही. 10वीच्या मुलांना 20 दिवसात सुद्धा 20% मार्क वाढू शकतात, आणि टेन्शन घेतलं तर 20% कमी होऊ शकतात. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही आयुष्यात. काय पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. आणि म्हणून आरशासमोर उभं राहिलं ना की स्वतःला ओळखायला शिका की माझं नाव काय. मी तर नावापासून सुरुवात करतो. प्रत्येकाला आपल्या नावाचा अर्थ माहित असला पाहिजे. किती जणांना स्वतःच्या नावाचा अर्थ माहिती, जर हात वर करा. काय नाव काढा तुझं? पायल. पायल म्हणजे काय? ठीक आहे, तेवढं ते सर्च करते. तुझं नाव? विशाखा. काय विशाखा म्हणजे? हा, बघा आता किती दिवस झाले पृथ्वी तलावर येऊन आपल्याला? किती झाले? नाव काय तुझं? विशाखा. का ठेवलं म्हणजे आपल्याकडे विशाखा नावाने फार मोठा पुरस्कार दिला जातो. कुणाच्या या कविता संग्रह विशाखा? कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहाचं नाव आहे विशाखा म्हणून. जनस्थान पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो, परवा जाहीर झाला. विशाखा म्हणजे काय अर्थ शोध. आता गुगलवर फार सोपं आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, माझं नाव काय आहे, हे कुणी ठेवलंय, हे घरी जाऊन विचारत बसू नका. सांग काय ठेवलं. नाही तर म्हणणार कोणी घुगऱ्या खाल्ल्या माझ्या, आत्याने खाल्ल्या का मावशीने खाल्ल्या. बहुतेक आत्याचा मान असेल तर पूर्वी नाव ठेवायला, बरोबर ना. आत्या घुगऱ्या घालून पुन्हा कुणाला कळतंय नाव ठेवलेलं बारसं. तुम्हाला कुणालाच कळत नसेल पण मला कळतंय, कारण मी 8वीत असताना माझं बारसं करतो. आता 8वीत असताना का पूर्वी गावाकडे लय रडायला लागलं, जरा थोडं पोरग जर यात्रा बसेल, यात्रा म्हणजे
सायनाट असेल ना एखादं आता देखील सायनाट म्हणतो. तर म्हणजे असं पोरग असेल ना रडायला ते म्हणायचे याला सुकून बघितलं. सुकून बघ माहिती ना गावाकडे आपले सुकून बघतात ना. आणि अलीकडे बघत नाही तर पूर्वी गावाकडे ज्यांच्या घरात परडी गेली ती बाई सुकून बघायची माळ लावायची डाव उजो किंवा कधी कधी त्या सुपावर बसून फिरायची. ती स्वतःच फिरायची म्हणायची नाही बरोबर आहे. तर याला असं बघितलं एका देवऋषीने सांगितलं आईला की तुझा बाप पोटाला आलाय याचं नाव बदलायला पाहिजे. म्हणून वैयक्तिक गुणवत्ता लक्षात ठेवा. वैयक्तिक गुणवत्ता म्हणजे स्वतःच्या नावापासून सुरुवात करा आणि मला माझ्याजवळ काय आहे हे शोधा. सगळ्यांनी लक्षात ठेवा. अभ्यासाचा असेल, करिअरचा असेल, जगायला 3 प्लॅन तयार पाहिजे असं मी नेहमी सांगतो. करिअरसाठी ते 3 प्लॅन असेल. एक म्हणजे आपल्याला खायची सोय करता आली पाहिजे स्वतःची स्वतः. जो विद्यार्थी 10वीच्या नंतर आई वडिलांना पैशाला त्रास देत नाही तो खरा विद्यार्थी. मी 10वी नंतर म्हणजे 10वी पर्यंतच 10वी नंतर माझी पुण्यामध्ये 200 लिटरची दुधाची लाईन होती. नगरला 100 लिटरची दुधाची लाईन होती. 100 लिटर दूध सकाळी 5 ते 7 वाटायचं. मग 8 वाजता कॉलेजला प्रॅक्टिकलला जायचो. तर सांगायचं तात्पर्य स्वतःला दररोज आठवडा किमान 100 रुपये कमवता आले पाहिजे. म्हणून कसं काढत कसं मागच्या ऐकत नाहीत त्या मुली बस. तर स्वतःचं करिअर शोधायचं असेल तर मला काय येतो हे शोधता आलं पाहिजे. म्हणून मला काय येतं हे जर शोधायचं असेल, माझी आवड काय हे जर शोधायचं असेल तर आपल्याला दुसऱ्याची आवड माहिती असेल. दुसऱ्याला काय येतं ते कळतं. माझी आवड मला कळायला पाहिजे. माझी आवडते विषय मला कळायला पाहिजे. म्हणून आवडतं जे असतं खाण्यासाठी लक्षात ठेवा खाण्यासाठी फार लागत नाही. जर तुम्ही विचार करा तर एक ड्रेस वर्षभर नाही 4 वर्ष चालतो. पूर्वी आता 4-4, 5-5 ड्रेस मिळतात. पूर्वीच्या काळी एकच ड्रेस असायचा. एक ड्रेस एक पॅन्ट 4-4, 5-5 वर्ष ते चालवायला लागायचं. सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला काय आवडतं ही आवड फार महत्वाची. ते कसं जगायचं ते शिकवतं. पण आवड शोधता आली पाहिजे. की आवड स्वतःची शोधा आणि त्याच्यानुसार करिअर निवडता आला पाहिजे. तुम्ही आर्ट झालाय, कॉमर्स झालाय, सायन्स झालाय, आपल्याकडच्या ह्या सगळ्या ब्रँचेस आहेत ना ह्या मार्कांवर आधारित आहेत. याला काही अर्थ नाही. आपल्या सोयीप्रमाणे आम्ही शिक्षण घेतो. इथे जर पॉलिटेक्निक असतं तर तुम्ही पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं असतं बरोबर सर. विशेषतः मुलींनी इथे सायन्सला काय ऍडमिशन घेतो आपण का तर मला एवढे मार्क पडले. कॉमर्सला ऍडमिशन घेतो एवढे मार्क पडले. आर्ट्सला का घेतो तर याला ऍडमिशनच मिळालं नाही म्हणून आर्टला. खरं पाहिलं तर करिअर जे आहे करिअर या मार्कांवर ठरत नाही. पण आपल्याकडची पद्धती अजून तशी आहे. मी स्वतः BSc फिजिक्स आहे. पण आता जर कोणी मला विचारलं बॉईल्स वाला काय मी सांगतो मला ते बॉईल्स वाला काही शिकवत नाही. त्यापेक्षा मला एखादी कविता शिकवते की कसं जगायचं ते. माझी कविता शिकवते मला कसं राहायचं ते. मला एखादी कथा शिकवते की मन कसं शांत ठेवलं पाहिजे. किंवा मला माझा आर्ट्स कला जी एखादी कला ती कला शिकवते मला कसं जगायचं मला काय आवडतं याच्यातनं आनंद कशात मिळतो हे फार महत्वाचं आहे. म्हणून पहिली गोष्ट आहे आपल्या स्वतःची सोय आपण करता आली पाहिजे. दुसरी कसं जगायचं यासाठी शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं आम्हाला कशासाठी काम करायचंय या 3 गोष्टी आणि यासाठी स्वतःची आवड स्वतःचा छंद जोपासला आला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो की आरशासमोर उभे राहा आणि हा प्रश्न आरशाला विचारा की हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे. 4 ओळीचं वाक्य बघा लक्षात ठेवा. हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे 11वा दिसेल कोहिनूर जरा पहा स्वतःकडे. प्रत्येक मुलामध्ये एक कोहिनूर हिरा असतो लक्षात ठेवा. एक मुलगा सारखा नसतो दुसरा तिसरा सारखा. एका घरातली तिळी सुद्धा सारखी नसतात. एका घरातली जुळी सुद्धा सारखी नसतात. एका घरातली 2 भावंड सुद्धा सारखी नसतात. कारण करिअर कसं असेल कोणाला कसं जगायचं ते कळत नाही. याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. आमच्या ऑफिसमध्ये फार सिनियर ऑफिसर एक मॅडम होत्या. मला म्हणलं सर मला सारखी काळजी वाटते. म्हणलं कशाची. म्हणजे एक कार्ट एवढं हुशार आहे ते 10 वर्ष झालं अमेरिकेत आहे. का कारण त्याला 10वीला चांगले मार्क होते. 7वीची स्कॉलरशिप होती, 5वीची स्कॉलरशिप होती, 10वीला मार्क पडले, सिव्हिल इंजिनियर झाला, IT इंजिनियर झाला. पोरगा 10 वर्ष झाला अमेरिकेत एवढे पैसे कमवते. मग म्हटलं बारक्याच काय म्हणजे बारक्याचं जर मला टेन्शन आले हे 10वीला 4 वेळा नापास झाले. म्हटलं नापास झाले घेऊन या. म्हणलं नापासांवर फार प्रेम आहे माझं. मला फार माहिती आहे नापास ही फार चांगली असतात. आणि नापास झाल्यावर त्यांना कळते की आपली किंमत काय आहे. कारण सगळे त्याला म्हणजे याच काय खरं
तेव्हा त्याला कळतं आपलं काय करण्यात आपण काहीतरी खरं निर्माण केलं पाहिजे. त्याला म्हणलं घेऊन या माझ्याकडे. त्याला म्हणलं 10वी पास व्हायचं म्हणलं व्हायचं म्हणलं काय करायचं सांगा. म्हटलं काय नाही मी सांगतो तेवढाच अभ्यास कर. मी सांगितलं ना 5-5 मार्काचा अभ्यास करायला लावलं त्याला. शाळेची 20 दिले झाले 25. हे पोरग कसं बसलं 4 वेळा नापास झालं, पास झालं. किती पास झालं? झालं एक 58% पास. त्याला म्हणलं आता काळजी करू नकोस, कुठे जाऊ नको म्हणलं. कुठे नको जाऊ. मग आर्ट्सला गेला, मराठवाडा कॉलेजला. आर्ट्सला गेला, 11वी गेली, 12वी गेली. जे 10वीला नापास होतं ते आयुष्यात कधीच नापास होत नाही. माझा एक मेवणा माझ्या नापासातील कोहिनूर नावाच्या पुस्तकात तो 12वीला 4 वेळा नापास झाला होता. आज तो PhD झालाय आणि 10 देशाचा IT सल्लागार आहे. 10 डॉक्टर दीपक पारे 10 देशाचा IT सल्लागार आहे. ज्याच्या बापाने त्याला 10वी नापास झाल्याची लाच घातली 12वीला, ते परत घरात घेतलंच नाही. ते पोरग सर BSc पर्यंत फिरत राहिलं. रेल्वे स्टेशनवर झोपायचं. रेल्वे स्टेशनला गेला ना, मला जी माझ्या बापाची गाडी, मला कोणच विचारत नाही म्हटलं इथे. म्हटलं बरं झालं ते कुंभमेळ्याला चाललंय झालं का तुला कोणी विचारत नाही म्हटलं. तसं या पोराला म्हटलं तू काळजी करू नकोस, 12वीला पण परत कसं पास झालं. म्हटलं सर मी आता डिग्री करतो. म्हटलं डिग्री? म्हटलं BA इतिहास घेतो. म्हटलं का? म्हटलं मला इतिहास लय आवडतो. इतिहास केलं, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांनी BA करता करता ट्रॅव्हल अँड टुरिझमचा डिप्लोमा केला. डिग्री पूर्ण होईपर्यंत देशातले सगळे गडबड किल्ले बघून झाले होते. आणि त्यानंतर त्या ट्रॅव्हल अँड टुरिझम वरनं त्यांनी केसरीमध्ये नोकरी केली सर 10 वर्ष. आज ते पोरग 40 ते 50 हजार कमवते आणि आतापर्यंत तो 32 देश फिरून आलाय. पहिलं तिथंच आहे. पहिलं कुठे अजून तिथंच आहे, माघारी आलंच नाही. आईला म्हणलं लग्नाच काय? म्हणलं पहिलं लग्न नाही करायचं म्हणते. म्हणलं डॉक्टर म्हणते तू फक्त सांग उद्या घेऊन येतो. मग मी आईला म्हणलं आता या दोघांमधलं हुशार कोण? म्हणजे बारकच बरं आहे मोठ्यापेक्षा. ज्याला जगायचं कळतं त्याचं करिअर यशस्वी होते लक्षात. पण जगायचं कळालं पाहिजे. जगणं हे खरं करिअर. आणि हे ओळखता आलं पाहिजे माझ्याजवळ काय नाही. तर आमच्याकडे जर काय झालं ना, पेपरला जाहिरात देते पुण्याच्या परेड ग्राउंडवर पोलीस भरती आहे बघा, जागा 200, पोरं येतात किती? 5000. त्याच्यात 10वी नापास, नंतर 12वी पास, डिग्री BCom BA MA BM BMS PhD डॉक्टर सगळे पोलीस भरती. कारण मग शिकला नाही एवढं मारायला, तर तुला पोलीसच व्हायचं होतं. PhD झालेला आणि त्याची वजन उंची एवढी. सकाळी 1 डझनभर केळं खाते, रात्री जाऊन झोपते पर्यटन 1 डझनभर केळं जाते. आता वजन वाढलं पाहिजे. आणि मग त्या दिवशी ती रेस असते त्यांची पळायची. त्या दिवशी एवढी गर्दी होते, त्याची चंद्री 2 जण जगले. आणि जो चंद्री जगत नाही त्यांनी पोलीस व्हायला जावं कशाला? साधी गोष्ट नाही. म्हणून माझ्या जवळ काय हे कळायला पाहिजे ना. मी माझ्या आयुष्यात एकदा क्रिकेट खेळलो. एकदा क्रिकेट खेळून घेऊन पडलो. 2 तास बेशुद्ध होतं. तेव्हापासून परत त्या बॅट कडे बघितलं सुद्धा नाही. जमत तर करायचं कशाला? मी डिग्री झाली, मी शिकलो, नंतर MPSC केलं. पण मी अजूनही सांगतो की जर 10वीला कळालं असतं ना, भाषण चांगलं येते, मी कुठल्या न्यूज चॅनलला रिपोर्टर झालो असतो. काय लिहिणार असतं? हे कळालं पाहिजे त्याच्या वेळी लक्षात ठेवा. त्या वयात जर कळालं काय शिकलं हे महत्वाचं नाही. परत एकदा सांगतो, आज एक पोरग माझ्याकडे सध्या तुम्ही जर गेला तिथे लोणी तालुक्याला, तर MIT कॉलेजला कराड्यांच्या गाडीत मागे बसलेलं असते एक पोरग बरं का. त्याला आता 30 का 40 हजार रुपये पगार आहे. त्याच्या आईचं काउन्सिलिंग करून करून मी आई दुरुस्त केली, पोरग दुरुस्त नाही झालं. काउन्सिलिंगला माझं स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर आहे. ते पोरग 12वीला 4 वेळा नापास झालं. कोरोनाच्या अगोदर 4 वेळा. कारण 10वीला मार्क किती पडले? 60%. त्याला वाटलं लय मार्क पडला आपल्याला. पोरग गेलं सायन्सला. आता सायन्सला गेल्याच्या काय होईल या 60 वर्षाची? 40. आमच्या गुरुजींनी 20 मार्क दिलेले बरोबर सर. 20 दिवस झाले 40 60. आता त्यांनी घेतलं ऍडमिशन शाळेला. पहिल्या वर्षी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ 3 विषय राहिले. म्हणलं हे आपलं काय ठरणार? हे कशाला घेतलं मी काय कळत नाही. म्हटलं करून नापास झाले. त्याला म्हटलं बाबा परत बस, निदान 12वी तरी पूर्ण कर. फोटोग्राफी अप्रतिम करतो. सध्या तो कराड्यांच्या गाडीमध्ये फोटोग्राफी आणि शूटिंगचं काम करतो. कुठलेही शिक्षण नाही. 3.5 लाखाचा कॅमेरा घेतला आणि त्याच्याकडे नोकरी लागलाय. बघा या पोरग 12वी नापास, 3 विषय राहिले. पहिल्या फिजिक्स सुटला, दुसऱ्या केमिस्ट्री सुटला, गणित सुद्धा सुटते.
त्या गणित सुटलं त्या काळात म्हणलं अरे 2 वेळा गणित दिलं तरी सुटलं सर. तर त्याला म्हणलं बाळा गणित नको घेऊ, आता भूगोल घे. भूगोल घेतला, एकदा प्रॅक्टिकल दिलं, एकदा थिअरीला गेला नाही. एकदा आई म्हणजे अरे टेन्शन आलं रे तुझं काय करणार नाही, टेन्शन आले आज तरी पेपरला जा. त्यांनी हॉल तिकीट घेतला, आई चपात्या करत होती गॅसवर असं ठेवलं आणि निघून गेला. त्या आईला टेन्शन आलं ती गॅस तिकीट हॉल तिकीट जाताना भूगोल. मी म्हटलं होती म्हणजे पेपरला गेलोय. मग पुढच्या वर्षी म्हटलं अरे तुला भूगोल द्यायचं नाही, प्रॅक्टिकल नाही दिलं, थिअरी नाही दिली आणि काय सांगायचं कोरोना आला. नुसतं फॉर्म भरला, नुसता फॉर्म भरला जानेवारीमध्ये, मार्चमध्ये कोरोना आला, पेपर न देता पोरग पास. आता 12वी पास आहे पण करिअर उत्तम चालू आहे. शनिवार रविवार शूटिंग करतो वेगळ्या लग्नाचे आणि प्लस नोकरी करतो. याला म्हणतात करिअर. का? त्याला कळालं की मला काय येते हे ओळखा. पुन्हा कोणाला ओळखता येते मला काय येते जरा हातवर करावं. कधी कळायचं लग्न झालं? तिला कळालं. काय काय व्हायचे तुला सांग. बोल बोल बोल. लगेच काही साखरपुडा करायचं एवढी लागली होतो. आता बघा ओळख कशी तुम्ही शोधतो, आवड कशी शोधायची. ज्या दिवशी दिवाळीच्या रात्री, दिवाळीच्या अगोदर आईने जर ठरवलं आज लाडू करायचे, दिवाळी करायच्या, घरातल्या कारखान्याला अजिबात झोप येत नाही. बघा ज्या दिवशी 10ला झोपणार अजिबात झोपत नाही जोपर्यंत त्या करंजा होऊन तळून एखादी करंजी पोटात जात नाही तोपर्यंत इकडून तिकडून आतून उठून बाहेर येते. आई जिथं करंजा तळते तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. आईच्या मागे एक अर्थ किमान पहिली करंजी पोटात गेल्याशिवाय काही झोपायचं नाही. हे कसं कळतं? मला करंजी आवडते, पण माझी मला काय आवडतं ते कळायला नको? कळायला पाहिजे नाही? कळायला पाहिजे ना. म्हणून मी नेहमी गमतीने सांगतो की जर मी आता ठरवलं, तुम्हाला सांगितलं की जेवढे आज व्याख्यानाला होते त्या सगळ्यांना व्याख्यान संपल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर थोरात सर संस्थेच्या वतीनं गोव्याला घेऊन जाणार आहे. समजायला काय हरकत आहे? आता बघा मी वाक्य एवढंच सांगितलं की गोव्याला घेऊन जाणार आहे. आता गोवा कोणी बघितलाय नाही बघितलाय? जोपर्यंत तुम्ही एखादा गाव बघत नाही ना आणि जर त्या गावाचं नाव ऐकलं ना तर त्या गावाचं चित्र तयार होतं आपल्या डोक्यात. होतं ना? स्वप्न पण पडायला लागतं. हे गाव असं असेल, तिथं रस्ता असा असेल, तिथं समुद्र असा असेल. होतं ना असं? आणि जर तुम्हाला सांगितलं गाडी उद्या सकाळी पहाटे 3 वाजता येणार आहे आणि आपल्या सगळ्याला जायचंय, किती जण उशीर येतील? बघा एक पण येणार. पण उठणार किती वाजता? झोपणारच नाही. बघा नीट लक्ष द्या. मी फक्त एवढं सांगितल्याबरोबर आपल्या चेहऱ्यात जो बदल झाला याला म्हणतात आपली आवड. माइंड मध्ये जो सेट झाला ना याला म्हणतात आपली आवड. आणि म्हणून जर तुम्हाला आवड बघायची असेल ना तर ज्यांचं लग्न जमले ना त्यांना 6 महिने काही सुधारत नाही. 6 महिने काही सुधारत नाही. लग्न झालं मग ते मला एक भेटतात की सर आता कसं करायचं, नसतं केलं तर बरं झालं. पण आधी लग्नाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी असतात तरी चेहरा फ्रेश, पावडर लावल्यासारखं. किती पण भूक लागली तरी चेहरा एकदम फ्रेश. काय हसतात ते, त्यांना दुसरं काही दिसतच नाही. किमान 16 होतं. आता हे काय झालं आवडीचं कापेल लक्षात येते. याला म्हणतात आवड. म्हणून वैयक्तिक गुणवत्ता जी स्वतः जवळची ही गुणवत्ता शोधा. ती आर्ट्स मधली असेल, ती सायन्स मधली असेल, ती इंजिनिअरिंग मध्ये असेल, ती कलेमधली असेल, ती वाचनातली असेल, ती भाषणातली असेल, ही आपल्याला कळाली पाहिजे. आपल्याजवळ एक तरी कला असली पाहिजे आणि हे कसं जगायचं शिकवतं. म्हणून करिअरचे 3 पर्याय नेहमी तयार ठेवा. पहिला पर्याय तो आवडीचा. म्हणून मी नेहमी सांगतो एक तर आवडीने निवडा. बघा सगळ्यात लक्षात, आवडीने निवडा. नसेल तर जे निवडलं त्याच्यात आवड निर्माण करा. लग्न झाल्यासारखं एकदा निवडल्याला सोडून देता येत नाही. त्याच्याबरोबर संसार करावाच लागतो, नाही तर काढून टाकलं तर मग काय करणार. म्हणून आवडीने निवडा. नसेल तर जे निवडलं त्याच्यात आवड निर्माण करा. याला म्हणतात करिअर निवडणं. म्हणून 10वीच्या मुलांसाठी लक्षात ठेवा. आता राहिलेल्या 10 दिवसात पुन्हा यांच्याकडे वळवा जरा 2 मिनिटं. पुन्हा अभ्यास झालाय असं वाटतंय जरा हात वर करा. 10वी पूर्ण अभ्यास झालाय. अजूनही कॉन्फिडन्स नाही. बघा पूर्ण अभ्यास झाला अजून असं वाटत नाही.
बरं कधी करायचं मग परीक्षा झालं? आता बघा, तुम्ही सर्वांनी तुमची 10वी आठवा आणि जे 10वी तर त्यांनी लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. आता मनात प्रश्न निर्माण झाला असेल, मला येत नाही, मला जमत नाही, मला कळतच नाही, माझ्या लक्षातच राहत नाही, मी वाचायला आलो की झोप येते, आणि जेव्हा जेव्हा झोप येते तेव्हा असं वाटतं एकदा ही परीक्षा होऊ दे. परीक्षा झालं ना मी साला मळ्यात जाणार, भरपूर खाणार आणि जे ताणून देणार झाडाखाली तो 4 दिवस उठणारच नाही असं आता वाटतं. पण जर परीक्षा येऊन झोपायला गेला तर तुम्हाला झोपच येणार नाही. आणि आता झोप काय येते याचं कारण सांगतो, आता आलेले टेन्शन. म्हणून माझा एक मंत्र लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा झोप येते तेव्हा मस्त झोपायचं, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त पेपर चालू असताना नाही. बघा लक्षात ठेवा. आता पहिली गोष्ट, वेळ कमी आहे, 10वी नीट लक्ष द्या. 10वी पहिली गोष्ट, टेन्शन घेऊ नका. दुसरं, व्यवस्थित नियोजन करा. मला येत नाही असं म्हणू नका. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर सगळं आठवतं. त्याचे 2-3 उदाहरण सांगतो. एक सौरभ नावाचा मुलगा, माझं असं व्याख्यान ठाण्याला झालं होतं परीक्षेला जाता जाता म्हणून. आता मी उद्या बार्शीला जाणार आहे त्याच व्याख्यानाला. एक 7-8-10 वर्षापूर्वीची घटना सांगतो. परीक्षा आम्हाला भीती कशाची वाटते, मला लिहिता येणार नाही, मला जमणार नाही, माझ्या लक्षात राहत नाही, मला येत नाही, या सगळ्या नाहीवाल्या गोष्टी पुढून टाका. एवढंच नाही, कधी कधी असं वाटतं की माझं अक्षर फार खराब आहे. काहींचं अक्षर असं भारी असते. एक मुलगी मला भेटली, सर अहो अक्षर एवढं भारी आहे माझं, मी लिहिलेलं मला पण वाचता येत नाही, खुद लिखीवर खुदा पडे. लागली रडायला. का माझं कसं व्हायचं? म्हणजे अजिबात काळजी करू नको, ज्याचं अक्षर खराब असतं तो पुढे डॉक्टर होतो, ते कोणाला ते फक्त समोरच्या मेडिकल वाल्याला कळतं, बाकी टेन्शन. मला सांगा, जर अक्षर खराब असेलच ते आता दुरुस्त होणार आहे का? आमचं काय झालं माहितीये का, आम्ही जे दुरुस्त होणार नाही ना त्याला धडका मारत बसतो आणि चांगला आनंद घालवतो आयुष्यात. जगाला लक्षात ठेवा. त्याला म्हटलं पण अजिबात काळजी करू नको. मी बोर्डात जोपर्यंत होतो तोपर्यंत माझ्या ड्रावर मध्ये एक दुर्बीण ठेवली होती. मी सगळ्यांना सांगितलं होतं, ज्याला कोणाला वाचता येणार त्याचा पेपर माझ्याकडे घेऊन द्या, मी दुर्बीण लावून वाचतो. एक पोरगत असं भारी होतं, असं लिहायचं दीर्घ, इकडून सुरुवात केली तिकडे जायचं, तिकडून सुरुवात केली. त्या बाईला म्हणलं काळजी करू नका, लिहून त्याला तसं लिहायचं. त्याचं टेन्शन घेऊ नका. मला येत नाही, मला जमत नाही, माझ्या लक्षात राहत नाही, मला कळतच नाही. त्या मुलांनी 10वीची परीक्षा करून परीक्षेच्या कालावधीत मानसिकता व्यवस्थित ठेवा. पेपर कसा गेला हे कुणाला सांगू नका. राहिले दिवस किती राहिले? 20 दिवसात अजूनही 2 वेळा अभ्यास होऊ शकतो. नियोजन जर केलं तर. मी गेल्या वर्षीची घटना सांगतो. 10वीच्या पुण्यात एका मोठ्या शाळेचं पोरग 10वीला 96% मार्काने पास झालं सर, आणि 12वीला आयला सांगितलं मला परीक्षा द्यायची नाही. त्याला परीक्षा द्यायची नाही का, आता माझा अभ्यासच झालाय. आता ही काही पोरं डेंजर असतात, ज्याला 10वीला 96 असतात ना तो कधी 56च्या पुढे जात नाही. एकदा एक बाप एवढा वैतागला, म्हणणारे तुला लाज वाटायला पाहिजे बाळा, 10वीला 96 पडले आणि 12वीला फक्त 56% पास झाला. ते शेजारच्या विद्याकडे बघ म्हणतात, तेच केलं 2 वर्ष. ही अशी पण काही असतात. ही 12वीची भाग द्यायची 20% मार्क. मला सांगा, हे सगळ्यांनी 12वी दिली आहे ना? सगळ्यांनी 12वी दिली. कुणी पण मला सांगावं 10वीला जेवढे होते तेवढे 12वीला पडले? एक पण नाही. कारण मध्ये काम फार असतं आपल्याला. 12वी त्यापेक्षा जास्त. डिग्रीला आल्यावर तर अजून काम असते, आणि डिग्री झाल्यावर कळतं आपल्याला काही खरं नाही, काही येत नाही आपल्याला. म्हणून 10वी वाल्यांना लक्षात ठेवा. मी उदाहरण मला सांगतोय, 96 वाला पोरगा, नीट लक्ष द्या. 96 वाला पोरगा आईला सांगतो, तर अजून चालेल ना 15 मिनिटं? 10 मिनिट. यांना गाडी किती वाजता उभी राहील? गाडी 10 मिनिटं संपतो. तर ते 96 वाला पोरगा आईला काय सांगितलं, नीट लक्ष द्या, की मला परीक्षा द्यायची नाही. आईने माझ्याकडे घेऊन आली. म्हणलं काय झालं? म्हणलं सर मला परीक्षा द्यायची ना, अभ्यास झालाय. बघा नीट लक्ष द्या, झालं नाही असं कधी म्हणायचं नाही. अभ्यास झाला त्यामुळे ठीक आहे. किती दिवस शिल्लक राहिले? मला 21 दिवस. म्हणजे 21 मध्ये 1 सोडून दे, राहिले 20. विषय किती आहेत? 6. 6 18. आज असं समज की तू जर शाळा सोडून दिली, परीक्षा दिली नाही तर तू अभ्यास करणार नाही, पुढच्या वर्षी अभ्यास करणार. दुसरी महत्वाची गोष्ट काय होणार, तुझ्या बरोबरची मुलं पुढे जाणार, सगळं घर डिस्टर्ब होणार, तू घरात बसून राहणार,
तुझे पुढच्या वर्षी मार्क वाढतील याची गॅरंटी नाही. तू केलं तर आत्ताच काहीतरी करू शकतो हे लक्षात ठेव. असं करून त्याचा आत्मविश्वास वाढवला. त्याला सांगितलं तू फक्त 6 दिवस या 20 दिवसाचं नियोजन कर. 20 दिवसाचं नियोजन केलं सर. 2 वेळा अभ्यास केला. अभ्यासाच्या 5 पद्धती सांगितल्या. पहिली पद्धत पूर्ण वाचन, दुसरी पद्धत आहे नोट्स काढणं, तिसरी पद्धत आहे चर्चा करणं, चौथी पद्धत आहे घड्याळाचे सगळे प्रश्नोत्तर सोडवणं आणि 5वी प्रश्नपत्रिका सोडवणं. या 5 पद्धतीने अभ्यास कर. एक विषयाला 3 दिवस 2 दिवस देऊन 20 दिवस अभ्यास केला. त्याला म्हटलं फक्त प्लॅनिंग प्रमाणे 7 दिवस 7 तासाची झोप घे, ज्यादा झोप घेऊ नको. पूर्ण प्लॅनिंग केलं. आणि जर समजा तू आता सोडून दिलं तर तुझ्या पर्याय किती येते तुला सांगतो. आता परीक्षेत जेवढे मार्क पडायचे तेवढे पडू दे. जुलै मध्ये परत परीक्षा देता येते, मार्क वाढवता येतात. नाही वाढले तर मार्च मध्ये देता येते, परत वाढवता येतात. आणि या तिन्हीलाही जरी मार्क कमी पडले तरी डिप्लोमाला जाता येते. त्यामुळे तू फक्त सोडून देऊ नकोस. त्या मुलानं केलं काय, पूर्ण 18 दिवसाचं प्लॅनिंग केलं, व्यवस्थित अभ्यास केला. परीक्षेच्या अगोदर मध्ये 2-3 सुट्ट्या असतात त्याच्यातही अभ्यास केला. आणि हे सगळं पूर्ण झाल्यावर निकाल लागला. निकाल लागला त्याला सांगितलं आईला सांगू नको, मलाही सांगू नको, फक्त निकाल लागायच्या अगोदर सांगू नको किती मार्क पडतील. सगळ्यांसाठी सांगतो किती मार्क पडतील याचा विचार करायचा नाही. पेपर कसा केला हे दुसऱ्याला सांगायचं नाही. पहिला पेपर झाला फेकून द्यायचा, दुसऱ्याचा अभ्यास करायचा. नाही तर पहिले डोकं पुढे बघायचं नाही, या राहिलं ते राहिलं ते राहिलं, तरी काही फरक पडत नाही. त्याने मार्क कमी होतात. परत एकदा सांगतो. मग त्याने काय केलं, पूर्ण पेपर झाला आणि मला फोन आला, सर मी खरंच सोडून दिलं असतं पण मी 68% 12वी सगळ्यात पास झालो. आणि तो पोरगा सध्या पुण्यामध्ये BE इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहे. आणि परीक्षा झाल्यावर CETचा अभ्यास केला आणि त्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं. काय झालं असतं सोडून दिलं असतं तर अशी किमान 7-8 पोरं गेल्या वर्षी माझ्याकडे आली होती. सोडून दिलं असतं तर घर डिस्टर्ब होतं. त्याच्याही पुढचा सांगतो, परीक्षेच्या काळातली मानसिकता चांगली तेव्हा स्थिर, कारण ती जर बिघडली तर मार्क कमी होतात. मी सुरुवातीपासून सांगतो, मी बोर्डात 2010ला होतो तेव्हा आम्हाला निकाल उद्या जाहीर करायचा होता. सगळ्यांसाठी सांगतो, निकाल उद्या जाहीर करायचा होता. त्या निकाल जाहीर करण्यासाठी आम्ही ऑनलाईन जाहीर करतो. आज त्या दिवशी रात्री 10 वाजता एक क्लार्क माझ्याकडे आला. मला म्हणलं सर जाहीर करायचं पण 3 पोरं असे, एका पोराला 70 आहेत, एकाला 75 आहेत, एकाला 78 आहेत, पण तिन्ही नापास होते. म्हणलं का, म्हणलं या तिघांचा एक पेपर सापडत नाही. पेपर का सापडत नाही, कारण बारकोड आणि UID जर खराब झालं तर स्कॅन होत नाही, पेपर असतो. आता 1 लाखामध्ये याचा पेपर शोधणं 2 तासात काही शक्य नाही. तर माझ्यावर पेपर शोधत बसू नको, यांचा निकाल लावून टाकू आपण. म्हणलं कसं काय लावायचं, म्हणलं काळजी करू नकोस. जर यांचा निकाल नापास दिला तर ती पोरं नापास होतील, घर डिस्टर्ब होईल, शेजार पाजारची ओरडतील, अख्खा महिनाभर त्या पोरांच्या टेन्शन मध्ये जाईल. त्यापेक्षा आता निकाल लावून टाकू आणि गुणपत्रिकेच्या वेळी बघू. तो कसा लावायचा, म्हणलं त्याचे 5 पेपर सापडतात ना, 5 पेपरचे 80 मार्क, 8×45 400 पैकी एवढे, तर राहिलेल्या 80 पैकी किती, अशी सरासरी काढली आणि त्या पोरांचे मार्क देऊन टाकले. म्हणणारे पेपर हरवले, गायले, खाल्ले तरी आपण तपासतो काय, तरी टेन्शन येईल. ह्या पोरांचे पेपर आहेत ना आपल्याकडे. त्यांचा निकाल लावला, आम्ही सरासरी निकाल लावला, जाहीर झाला, पोरांनी जाहीर केला. आणि नंतर 15 दिवसात आता सगळ्या क्लार्कला कामाला म्हणलं शोधायचे पेपर. त्यांचे पेपर शोधले, तुमच्या माहिती झाली त्यांच्या पेपरवरची मार्क आणि आम्ही काढलेली सरासरी मार्क यात 0.1 चा सुद्धा फरक निघाला नाही. हे का झालं, त्याचं कारण असं की सगळ्या विषयाची मानसिकची समानता असते, ही सारखी असते. म्हणून परीक्षेच्या काळात टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या पोरांसाठी परीक्षेच्या काळात गाडी चालवायची नाही, ऍक्सिडेंट होणार नाहीची काळजी घ्या. आजारी पोरींसाठी आजारी पडणार नाहीची काळजी घ्या. नाहीतर मी अनेक मुलींना सलाईन लावून पेपरला अँब्युलन्स मध्ये पेपर बसायला परवानगी दिली. पोरांनो गाडी चालवायची नाही. 2 दिवस सुट्टी असतात. एकदा एक कार्टे बारामतीचं 2 दिवस सुट्टी होती म्हणून गेलो सोलापूरला, पंढरपूरला. कोर्टात मी असताना पंढरपूरला गेलो, तिथे गेलो, मामाची गाडीची चावी घेतली, गाडी काढली, असे समोरच्या भितरडात धडकलं, एक टाकलं मोडलं. मला फोन आला, सर पोराला जागचा हलता येत नाही, याच्या अजून 4 पेपर राहिले. म्हणून आता त्या पंढरपुरातच राहू दे, मला इकडे काय नका. तिथंच प्लॅस्टर मारली, तिथंच खालच्या एका कवटेकर शाळेत घेऊन बसवला आणि तिथं परीक्षा दिली. निम्मे पेपर पंढरपूर, निम्मे पेपर बारामती. असं करता येतं, कारण महाराष्ट्राची प्रश्नपत्रिका एकच असते. हे करता येतं, पण तुम्ही जिवंत असाल तर पेपर वर पाठवता येत नाही, इथं लेखनी देता येत नाही, ब्रह्मदेवाला म्हणायचं पेपर असं. त्यामुळे शरीर प्रकृती सगळ्यात उत्तम मुलांसाठी राहतं. पहिलं नियोजन, सेकंड मानसिकता आणि थर्ड परीक्षेच्या काळाची काळजी करायची नाही. तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क मिळू शकतात,
पण जर का टेन्शन घेतलं आणि 90च्या पुढच्याला सांगतो अर्धा मार्क कमी झाला, एखादं जमलंच नाही तर मला हे येतच नाही, मला अहो ही पोरं एवढी टेन्शन आहे, शाळेतल्या बाईला म्हणत राहत सांगा कसा कापला, सांगा कसा कापला, कापला तर कापू दे ना. म्हणजे मी हे वेळ 2 डॉक्टर रडताना बघितले तासभर माझ्यासमोर पोटात. का तर पोराचा 1 मार्क कमी झाला होता. आमच्या शिक्षकांनी काय केलं, व्हॉलेंटरी सर 75 पैकी त्याला 74 दिले, 1 मार्क कमी केला. काय नाही असं आता कधी तर कमी करता येत नाही तरी केला. आणि आई वडिलांनी सुरुवात केली बापराडा पोरग तिकडून शेवटी 1 मार्क दिला त्याला, तेव्हा ते शांत झाले. हे अति टेन्शन सगळ्यात बेकार असतं, परत एकदा सांगतो. म्हणून टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित अभ्यास करा. आणि बाकी तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो की करिअर शोधायचं असेल तर स्वतःची गुणवत्ता शोधा. करिअरचे भरपूर मार्ग आहेत, फायदेवाले मार्ग आहेत. तुम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षा देता येतात आणि फक्त शोधायचं काम करा. आणि शोधून जर करिअर शोधलं तर तुम्हाला आनंदाने जगता येतं. आणि आनंदाने जगायला परत एकदा सांगतो 5 गोष्टी फक्त करू नका. कारण विद्यार्थी कसा असावा यासाठी मी 5 गोष्टी सांगतो. एक म्हणजे अंधश्रद्धा पाळायची नाही. दुसरी गोष्ट भ्रष्टाचार करायचा नाही. भ्रष्टाचार म्हणजे चुकीचं वागणं. एका गाडीवर तिघांनी करायचं नाही. मला नेहमी प्रश्न पडतो झालं की मित्र कसे असतात. आणि मग होतं काय, त्याच्यामुळे चौकात बोर्ड लागतात वय वर्ष 22 भावपूर्ण श्रद्धांजली आणि खाली 8 जणांची नाव असतात. पुढच्या आठवड्यात खालचं वर भावपूर्ण खाली 7. ही सगळी गोळा करून गाडीत भरून बॉटलला न्यायला पाहिजे. बॉटलला नेहमी हरकत नाही ना, इकडे कुठेतरी धडकून मारण्यापेक्षा. म्हणून याला भ्रष्ट आचार असं म्हणतात. शब्द असे आचार म्हणजे वागणं, चुकीचं वागू नका. आम्हाला अलीकडे एक प्रथा सुरू झाली, ज्या दिवशी फेअरवेल असतो त्या दिवशी फटाके वाजतात. अरे काय झालं, तुला लगेच 5 झालं असतं. हे नवीन प्रकार असे, हे सगळ्याला चुकीचं वागणं असं म्हणतात. म्हणून त्या मानाने एक म्हणे सर, ज्याच्या घरात पोरगी असते ते घर चांगलं असतं. पुरी बरं शांत असतं, तर हे 7 बारीला डेंजर. म्हणून कशासाठी जगायचं हे लक्षात घ्या. लक्षात दिले सगळ्यांनी. पहिलं काय सांगितलं, अंधश्रद्धा. दुसरी भ्रष्टाचार. तिसरं जातीयता पाळायची नाही. ते बाकी कुणी किती बोंबलं द्या, काय गेले त्याच्या आपल्याला. चौथी गोष्ट, आयुष्यात किती संकट येऊ द्या कधी व्यसनाधीन होऊ नका. सगळ्यांसाठी सांगतो, पोरींसाठी सुद्धा. आणि याच्या पोरी पण लय डेंजर आहे. हा, आमच्या ऑफिसमध्ये एक बाई होती, गेली अक्षरशः. ती दररोज अशी करायची सारखी. त्या शिपायला मी एकदा म्हणणार, त्या बाईला बोलून घेऊन नाही म्हणजे ती सारंगी वाजवती. त्या सारंगीतच गेली कॅन्सर हो. दुसरी गावाची. काय झालं, व्यसनाधीनता. सगळ्यात 5वी गोष्ट, आयुष्यात कितीही संकट येऊ दे आत्महत्या करू नका. मी परत एकदा सांगतो, आयुष्य फार सुंदर आहे. आपल्याला दुसऱ्यासाठी जगायचंय, स्वतःसाठी नाही. आपल्या आई वडिलांसाठी जगायचंय. म्हणून सगळ्यांनी अभ्यास चांगला करा, नियोजन चांगलं करा, परीक्षेचं टेन्शन घेऊ नका, हॉल तिकीटचं टेन्शन घेऊ नका. हॉल तिकीट हरवलं, तुटलं, फाटलं, जळालं, वाहून गेलं. एकदा त्याच्याकडे 5 जेरॉक्स काढले, का इकडे बापाकडे, भावाकडे, बहिणीकडे, स्वतःकडे. परीक्षे दिवशी एक पण सापडत झालं. हरवली तरी टेन्शन घ्यायचं नाही. सेंटर आपल्याकडे, सगळं आपल्याला माहित असतं. त्यामुळे परीक्षेच्या काळातली मानसिकता जाणून ठेवा. तुम्ही सगळ्या मुलांना आयुष्य आनंदाने जगा, स्वतःची गुणवत्ता तपासा. अजूनही चांगलं करिअर करता येतं. करिअरच्या असंख्य वाटा आहेत. मुलींसाठी सांगतो, एक रांगोळी काढायला किमान 8,000 रुपये घेतात. बालगंधर्वच्या दारात जरा चांगली येत असेल तर ते वाढवा. सध्या ऑनलाईन शिकता येतं. परवा एक माझ्याकडे पोरगं काउन्सिलिंगला आलं होतं. बापाने डिप्लोमा करायला लावला सर इलेक्ट्रिकचा, पण त्याला इलेक्ट्रिक अजिबात आवडत नाही. मला म्हणलं सर मला सारखं वाटतं मी शॉक लागून बोलेल. म्हणलं बाबा तू आता त्याच्या नादीत लावून घे. बाप आहे चंद्रपुरात, आई आहे मुंबई आणि हे शिकते पुण्यात. शेवटी म्हटलं सर मला डबिंग चांगलं येतं. डबिंग चांगलं येतं, एडिटिंग चांगलं येतं, मला शिकवायला आवडतं. ते पोरग सध्या डबिंग, एडिटिंग आणि ग्राफिक्स याचे क्लासेस घेते. स्वतः शिकलंय कुठं, युट्यूबवर. आणि क्लासेस किती देशातले घेते, त्यांच्याकडे 8 देशातली पोरं शिकतात. हे आई बापाला माहित नाही. आणि मैत्रीण कुठली आहे, नेपाळची. हे मला त्याच्या मावशीने सांगितलं.
सर त्याला हळून विचारा नेपाळची काय बातमी. हे सगळं झाल्यावर त्याला म्हणणार नेपाळला कधी गेलास ना म्हटलं तुम्हाला कसं काय कळलं. नाही मला सहज तुझ्याकडे ऊन वाटतं तू नेपाळला गेला. नाही नाही तिला आता सोडून गेला म्हणला. ते काय बरोबर नाही आता ती दुसरी बघायची म्हणून. आणि मग त्याला सांगतो आता त्याला ऍडमिशन घेतलं मी डिझायनिंग कॉलेज आता खुश आहे. आणि मी त्याला म्हणणार एवढे ऑनलाईन क्लासेस घेतोस पोरांकडनं पैसे काय म्हणतात सर म्हणतं का आपण मला कोण पैसे देत नाही म्हणलं मग अगदी पोरं सगळी शाळेमधली आहेत त्यांना आईबाप कसे पैसे देत त्यामुळे मी फी घेत नाही म्हणलं वा मस्त सत्य आहे म्हणजे स्वतः शिकवून तरी फी घेत नाही सर. त्याला म्हणतात करिअर त्याला स्वतः काय करायचं अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. एक तर 12वीला 3 वेळा नापास झालं पोरगं 3 वेळा. की त्याला काय केलं म्हणणार तुला सायन्स म्हणा अजिबात जमत नाही 3 विषय काढून टाकले दुसरे 3 घेतले. हिस्ट्री घेतलं हिंदी घेतलं इतिहास घेतला भूगोल घेतलं आणि निम्मी मार्कशीट 12वी सायन्स निम्मी मार्कशीट आर्ट. पोरगं पास झालं. आता ते सध्या सायबर टेक्नॉलॉजी मध्ये पुणे पोलिसांना मदत करते कारण त्यांनी सायबरचा डिप्लोमा केला. करिअरला अनेक वाटा आहेत लक्षात ठेवा. एक लग्न एकदा 3 तास उशिरा लागला परळीला आंबेजोगाई ते परळी 3 तास उशिरा लागलं सर का त्या पोराच्या बापाला विचार करा आम्ही पोराकडे गेलो होतो. अरे म्हणलं पोरगा दारात येऊन उभा आहे पोरीचा तपास पोरगी पळून गेली का म्हणलं पळून कशी जाईल म्हणलं का पोरगी डॉक्टर आहे आणि म्हणलं पोरग आमच्या पोरग काय नाही करेल म्हणलं डॉक्टर मला हे ऍडमिट असताना पटवली. काय सांगायचं सध्या नागपूरला ती जोडी दोघं पण. मग त्याला मी म्हटलं पटवली ठीक आहे पण तू हा करतो काय म्हणजे हा काय नाही फ्रीलान्सर आहे तिला नोकरी आहे म्हटलं मस्त का पण म्हटलं हे 3 तास उशिरा काय झाले आम्हाला हे लग्न परळीत आहे पण ही बीडला गेली ब्युटी पार्लरला म्हणून उशीर झाला. ब्युटी पार्लरला पैसे घेतले किती लग्नाचे येतात 30,000. ज्याला कोणाला ब्युटी पार्लर येते त्यांनी ब्युटी पार्लर करा. सांगायचं तात्पर्य सर आजही पैसे कमावू शकता तुम्ही छत्रपती. जर काही येत असेल तर खरंच शिका काम करा स्वतःचे पैसे स्वतः जमा करा आणि याला म्हणतात शिक्षण याला म्हणतात करिअर. आणि शेवटचे एक सूत्र सांगतो आयुष्य आनंदाने जगा आणि आनंदाने कसं जगायचं यासाठी 5 ठिकाणाला भेटी द्या. भेटी द्या म्हणतो मी. एक येरवडा जेल सगळ्यांना येरवडा जेलला घेऊन जा सर. जेलला कशाला परवानगी घेऊन जा आपले डॉक्टर सुपेकर सध्या सुप्रिटेंडेंट परवानगी यासाठी जा. मी स्वतः 29 जुलै 2017 जेलमध्ये होतो पण कार्यक्रम करायला गेलो होतो. पण जेलमध्ये जाताना एवढं टेन्शन आलं कार्यक्रम हसवायचा करायचा होता. समोर 200 कैदी होती त्याला बंदी म्हणतात आणि जिथं महात्मा गांधी हे करायचे उपोषण करायचे प्रार्थना करायची त्या हॉलमध्ये बसवलं होतं आम्हाला सर. आम्ही सगळे वर हास्य कवी आम्ही त्या सगळ्यांना हसवायचं होतो पण बाहेर ना येईपर्यंत आम्ही नेहमी घामाने निघलो होतो. पण ते सगळं वातावरण बघून असं टेन्शन आलं होतं आणि समोर 200 वर्ष बसले होते. ते म्हणले सर आज 3,500 कैदी आहेत पण उरलेले 8 तर कार्यक्रम व्हायचा नाही. मग म्हटलं 8 ते जरा हे बरेच म्हटले जरा त्याचे तर त्या 200 मधलं मुद्दाम सांगतो त्यातलं कमीत कमी वय 19 होतं 20 होतं आणि जास्तीत जास्त वय 75 होतं. मी मुद्दाम सांगतोय की त्या दारात यासाठी जा की आज जायची पाहिजे म्हणून पहिलं ठिकाण आहे. त्याच्या शेजारी मेंटल हॉस्पिटल आहे. आपण नशिबाने हे सगळं पुणे जिल्ह्यात आहे. त्या मेंटलच्या दारात जाऊन जरी बघितलं असं वाटतं आपलं अजून बरं चाललंय आज जायची पाळी आली नाही. तर आजमध्ये एवढ्या प्रकारचे वेळ आहेत आणि जो जास्त शिकतो तोच वेळा होतो असं माझं असतं. मधली माणसं चांगली 50-57 मार्क वाले हुशार 90 ची पुढची मेंटल मध्ये नीट लक्ष द्या. 2 झाले ना. तिसरं एकदा हाडाच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन या. हाडाच्या हॉस्पिटल मध्ये अख्खं पाय मोडलेली ऍक्सिडेंट झालेली बघितल्यावर वाटतं आणि याची काळजी घेतली पाहिजे. जोपर्यंत हा टायर सावध आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. थांबला तर संपला. तिसरं हार्ट हॉस्पिटल मध्ये जाऊन या. बायपास झाला एकदा बघा. आपलं शरीर एवढं चांगलं आहे की आपल्या शरीरामध्ये 2 गोष्टी आहेत प्रत्येक 2 आहेत. तसं शरीरातलं जर बायपास करायचं असेल रोडला बायपास करतात ना तसा हृदयाची जर बेड लाईन खराब झाली तर पायामध्ये एक एक्स्ट्रा लाईन दिलेली देवानं ती काढतात आणि ती बायपास करतात.
कधीच आयुष्यात बायपास होता कामा नये याची काळजी घ्या. त्यासाठी हृदय जपा. कुणाच्या दारात फुल घेऊन उभा राहू नका. तरी ना तिचं सुधारतं ना तुमचं सुधारतं. किती वेळी ठिकाणं? 4. आणि 5वं ठिकाण आहे अमावस्येच्या रात्री 12 वाजता. तिथं जायचं एकट्याने, जिथे सिंधूचा एक सपकाळनी अनेक रात्री काढल्या. सांगायचं तात्पर्य असं की ते आयुष्य, हे आयुष्य, या बद्ध आयुष्य कसं लिहायचं हे तुमच्या हातात आहे. आनंदाने जगणं म्हणजे असतं तरी काय, आनंदाने जगणं म्हणजे असतं तरी काय, जगण्याचं समाधान आणि समाधानाने जगणं यासाठी लागतं तरी काय. तो तिची वाट पाहतो, तो तिची वाट पाहतो, मी त्याची वाट पाहते. वाट पाहणं म्हणजे असतं तरी काय, गाईचं अंबरणं, आईचं वाट पाहणं म्हणजे असतं तरी काय, आनंदाने जगणं म्हणजे असतं तरी काय. आनंदाने जगा, मस्त राहा, समाजासाठी जगा, स्वतःसाठी जगा, चांगल्या मार्गाने पास व्हा, चांगलं करिअर का. कोणतंही करिअर खराब नसतं. दारातला शिपाई तेवढाच महत्वाचा असतो जेवढा प्रिन्सिपल महत्वाचा असतो. त्या दारातल्या जर मला आत सोडलं नसतं तर मला आत येता आलं नसतं, तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून जो कोणी भेटेल त्याला नमस्कार करा. मी त्या दिवसात किमान दिवसभरात 7-8 अनोळखी लोकांना नमस्कार करतो. त्यांच्यात माझं काही नातं नाही तरी त्याला वाटतं अरे ते बघितल्यासारखं वाटतंय. ते तासभर विचार करत राहते. म्हणून एसटीने प्रवास करताना सुद्धा खिडकीत बसा, खिडकीतनं बाय बाय करा. जो कोणी दिसेल त्याला, त्याचा एक दिवस चांगला जातो. कॉलेजच्या पोळी केला तर त्या पोराला 2 दिवस सुधरत नाही. याला आनंदाने जगलं असं. चला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सरळ बसा आणि दोन्ही हात वर करा. तुमच्या आनंदी आयुष्यासाठी टाळ्या वाजवायच्या. एका बोटाने टाळ्या वाजवा जोरात, एका बोटाने. 1 2 3 4 धन्यवाद सर. आपले सर्व व्याख्यानामध्ये, आपल्या सर्व भाषणामध्ये आपण आयुष्याचा जगण्याचा मंत्र बोललं का 2च मिनिटे घेणार आहे. आयुष्याचा जगण्याचा मंत्र, आयुष्यात जगण्याची सूत्र आणि आनंदी राहण्याची 5 ठिकाणं जी तुम्ही विश्लेषण करून सांगितली. नक्कीच 5 ठिकाणं जायला नाही भेटले तरी त्यांनी आता तुमच्या भाषणातून त्यांनी अनुभवली. त्या 5 ठिकाणांना न जाता आपल्या आयुष्याचं सार्थक लावण्याचं काम विद्यार्थी तुमच्या या आजच्या व्याख्यानातून करतील. नक्कीच पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद. आणि कार्यक्रमात समारोप आभार प्रदर्शन मी डॉक्टर मनीषा सोडवळ मॅडम विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. तर तुम्ही थोडंसं विनंती करतो की आपण 2 शब्द शुभेच्छा द्याव्या. आणि त्या अनुषंगाने 10वीच्या मुलांना खूप मनापासून इच्छा होती की सर इथे येणार आहेत म्हणून 10वीच्या मुलांना भेटावं. आणि कालपासून सरांना सांगून ठेवलं होतं की जरी तुमची सकाळी शाळा असेल वेळेच्या मुलांना उशीर झाला तर ऍडजस्टमेंट करा म्हणून जरा तुम्हाला कळाव दिला आमच्या मुलांना देऊन बसण्यासाठी. आणि एक सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान जगावं कसं त्याच्यामध्ये थोडंसं मी ऍडिशनल करतो की बुक ऑफ लाईफ एक संकल्पना आहे. म्हणजे आपल्या जीवनाचं पुस्तक आपण लिहित असतो. एक दिवस म्हणजे एक पान आहे, 1 वर्ष म्हणजे त्या जीवनाचा एक अध्याय आहे. 1 वर्ष जगलो, एक अध्याय जगलो. या पानावरती तुम्ही इथून पाठीमागचं पुस्तक वाचून बघा किती सुंदर लिहिले, काय लिहिले, मला ते वाचण्यानंतर आनंद होतो का, मी त्याच्यामध्ये काय लिहू शकतो का, मी त्याच्यामध्ये काय ऍडिशनल करू शकतो का, तर नाही. तर मग कुठं करू शकतो आपण, पुढं तुमचं जर 18 वर्षाचं आयुष्य असेल, तुम्ही 60 वर्ष जगणार असाल, 18 ते 60 एवढी पानं कोरी आहेत. आणि आता सरांनी खूप मला आवडलं ते पॉझिटिव्हनेस. आणि तो पॉझिटिव्हनेस आपल्याला क्रिएट करता येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण दररोज विचार केला पाहिजे झोपल्यानंतर की आज माझ्या जीवनात मी कोणती गोष्ट पॉझिटिव्ह केली जी की माझ्या जीवनाच्या बुकवर लिहिली जाईल आणि त्याचा मला अभिमान वाटेल. पुढे जाऊन मी जेव्हा ते पुस्तक वाचेल तेव्हा माझ्या मुलांना सांगेल किंवा कुणी वाचेल त्याला सांगेल की हे असं घडायला पाहिजे की असं झालं, हा माणूस असा आहे, त्याच्यावर तुमचं कॅरेक्टर डेव्हलप होणार आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या जीवनाची जी पुढची पान आहे त्या पानावरती कसं सुंदर लिहिता येईल. तुमच्या 10वीच्या रिझल्टचं जे पान असेल, निकाल लागणार असेल, त्या निकालाच्या पानावरती तुम्हाला अपेक्षित मार्क आताच डोक्यात घ्या. अपेक्षित मार्क मला एवढी हवी आहेत की आता तुम्ही डोक्यात घ्या आणि
ते जगायला शिका की 10वीच्या परीक्षा आहे आणि त्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सरांनी आवर्जून गुंजाळ साहेबांना बोलवलं आणि गुंजाळ साहेबांनी जे मला सांगितलं होतं की जे मला मार्क अपेक्षित आहेत तेच मार्क मला मिळाली असं एक व्हिज्युअलायझेशन करा, अशी एक चित्र डोळ्यासमोर करा की गुंजाळ साहेब आले आणि मी अपेक्षित मार्क 90% धरली होती आणि तेवढी मला मिळाले असे, आणि त्यांच्याकडे माझा सत्कार झालाय किंवा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष म्हणजे कॉलेजच्या मुलांनी युनिव्हर्सिटीच्या डीएन कडून तुमचा सत्कार, असं एक चित्र डोळ्यासमोर ठेवा. तो माहोल क्रिएट होता अंदर आपल्या मनामध्ये, तसा माहोल क्रिएट होतो आणि त्या माहोलमुळे तुम्ही ते जगायला शिका. निश्चितपणे तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. नंबर सांगा. 94चा नंबर सांगा. आणि आभार घ्या 2 मिनिटात. सरांचा नंबर आहे 9404 येऊन घ्या. 9351 23 51 51 45 9404 23 51 45. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्यानंतर इथे बसलेले सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी समुदाय, तुमच्यासाठी आपण वैशाल व्याख्यानमाला पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाने आयोजित केलेली आहे. त्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि जे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत माननीय अनिल गुंजाळ सर, तर आजचा जो कार्यक्रम झालेला आहे किंवा आजचे जे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत त्यांचे व्याख्यान ऐकून असं वाटत आहे की हा वक्ता आज आपल्या इथून जाऊच नाही. त्यामुळे परंतु प्रत्येक नियमाला अपवाद असतात, त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाचे आभार तर हे मानलेच पाहिजे. आणि या कार्यक्रमाचे जे जे शिल्पकार आहेत त्यांचे तर आभार आपण मानलेच पाहिजे. परंतु आज सरांबद्दल असं म्हणावंसं वाटत आहे की सरांचं व्याख्यान ऐकण्याच्या अगोदर अशी परिस्थिती होती की बारिश बारिश तू इतना बरस, बारिश बारिश तू इतना बरस की वो वक्ता आ ही नहीं सकी. परंतु त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर आज असं वाटते की बारिश बारिश तू इतना बरस की वो वक्ता जा ही नहीं सकी. तर तुम्ही तुमचा अनमोल वेळ आमच्या कॉलेजसाठी दिला, आमच्या कॉलेजमधल्या मुलांसाठी दिला, त्यामुळे मी सरांचं आमच्या कॉलेजच्या वतीनं मनापासून आभार मानते. त्यानंतर संस्थेचे माननीय अरुण खजिनदार सर यांचेही मी आभार मानते. तसेच इथे उपस्थित असलेला सर्व शिक्षक सहकारी वर्ग यांचेही मी आभार मानते आणि विद्यार्थ्यांचे देखील आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. आधी मुलं जातील, पाहुणे गेल्यानंतर मुलं जातील, त्यानंतर 10वीच्या मुली